परब्रह्म मूर्तीचा स्वामी स्वरूप, निजानंद साकारला जो अरूप, शुचित्वे स्वयं लाजविले न भाया, नमस्कार माझा गुरु स्वामी पाया. परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक म.अ. कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील आज ऐकूया दुसऱ्या विभागातील सौ सुमती श्यामकांत देशपांडे यांनी लिहिलेल्या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद यांची राष्ट्रभक्ती या लेखाचा भाग 6. कायदेभंग आणि कारावास. विश्वाच्या कल्याणात आपलं कल्याण पाहावं ही मानवतेची सर्वात वरची पायरी आहे. आत्मज्ञान हे जीवाचं कल्याणकारी आहे. तरी जगाचा व्यावहारिक आचारविचार हा जितका सर्वोदयवादी असेल, अधिक संवादी असेल, अधिक कल्याणकारी असेल, तितका तो निर्माण करावयाचा हा त्यांचा प्रवृत्तीप्रधान असा विचार होता. कम्युनिझमच्या तत्त्वज्ञानातील अत्याचारी विचारसरणीचा किंवा रक्तमय क्रांतीचा अवलंब न करता त्यांना अभिप्रेत असलेला समाजवाद निर्माण करावा असं त्यांना वाटत होतं. इसवी सन 1934च्या आजारपणात त्यांनी जे अमृतधारा नावाचं काव्य लिहिलं आहे त्यात या विचारांचा भाव व्यक्त झालेला आढळून येतो. समानता मानव धर्माचा नसेल भक्कम पाया, तरी इमारत यंत्रयुगाची उठेल मनुजा खाया. इसवी सन 1927 ते 1934 पर्यंत अप्पांचं वास्तव्य पुण्यातच होतं. ऐन 25शीतील संवेदनक्षम मनाचे अप्पा तत्कालीन राजकीय घडामोडींपासून अलिप्त राहूच शकले नाहीत. लोकमान्यांचं राष्ट्रीय शिक्षण आणि महात्मा गांधीजींचं सत्य अहिंसेचं तत्त्वज्ञान घेऊन शुद्ध खादीचा वेश स्वीकारलेल्या अप्पांनी इसवी सन 1930च्या मिठाच्या सत्याग्रहात सक्रिय भाग घेतला. सत्याग्रहाच्या चळवळीला आवश्यक ती विचारांची बैठक अकृत्रिम अशी होती. त्यामुळं त्यांनी आपला अभ्यासक्रम वगैरे गुंडाळून सत्याग्रहात भाग घेण्याचे ठरवलं. टिळक महाविद्यालयातील ज्या अनेक तुकड्या सत्याग्रहासाठी बाहेर पडल्या त्यातील एका तुकडीचे सेनापती प्राचार्य रबडे हे होते. या तुकडीत 11 सत्याग्रही होते. त्यातच आप्पा होते. या चळवळीत आप्पांनी रत्नागिरीपासून मालवणपर्यंत खेड्यापाड्यातून हिंडून तुफानी प्रचार दौरा यशस्वी केला. आवेशपूर्ण भाषणं करून शिरोडा, मालवण, देवगड अशा जागोजागी देशप्रेमाची ज्योत प्रज्वलित केली. देवगडहून पुढे आप्पा, सरनाईक आणि बाबा देसाई हे बोटीनं मालवणला गेले. तिथं प्रचार करून सत्याग्रहासाठी 150 सत्याग्रही तयार केले. व्याख्यानांमधून जनतेच्या मनात स्वातंत्र्याबद्दल उत्कट प्रेम निर्माण केलं. भाववेशानं, उत्कट देशभक्तीनं, अमोघ वक्तृत्वानं विनटलेलं त्यांचं भाषण ऐकून श्रोतृ समाज भारावून जात असे. त्यामुळं त्यांना अपेक्षेपेक्षाही सत्याग्रहींची अधिक भरती करता येणं शक्य झालं. शिरोड्याला सत्याग्रहींवर प्रत्यक्ष गोळीबार झाला नाही, पण लाठी हल्ला केला गेला. त्यात अनेक सत्याग्रही घायाळ झाले, पकडले गेले. सत्याग्रह बंद पडला. आप्पा प्रचार करण्यासाठी मागे राहिले होते. सत्याग्रह मागे घेण्याचं ठरल्यावर ते परत शिरोड्याहून मालवण इथं आले.
10-12 दिवस तिथं राहून पुणे, दौंड, बारामती, इंदापूर वगैरे ठिकाणी जाऊन सोलापूरपर्यंत प्रचार कार्य करीत पैसा आणि स्वयंसेवक जमवण्याचं त्यांनी कार्य केलं. 100 सैनिकांची तुकडी निर्माण केली. इसवी सन 1932 महात्मा गांधीजींच्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीचंही लोण खेडोपाडी पोहोचलं. आप्पांनी रत्नागिरीमध्ये प्रक्षोभक भाषणं केली, सत्याग्रह केला. अर्थातच त्यांची पुणे इथं येरवडा कारागृही रवानगी झाली. या काळात रावसाहेब पटवर्धन, जनुभाऊ पटवर्धन, आचार्य जावडेकर, आचार्य भागवत, श्री शंकरराव देव, SM जोशी हे आप्पांचे सहकारी होते. तुरुंगातच आप्पांची आध्यात्मिक साधना सुरूच होती. या बंदिवासात त्यांना झालेला लाभ म्हणजे स्थिर आसनावर स्वरूपानुसंधान टिकवण्याच्या अभ्यासाला मिळालेली उसंत. जेलमधील मोकळ्या वेळात त्यांनी हा अभ्यास खूप वाढवला. त्यांची नित्य साधना आणि आनंदमय वृत्ती पाहून त्यांच्या समवेत असणारे, परमार्थ साधनेशी परिचय नसणारे सत्याग्रही त्यांना कौतुकानं स्वामी, मुनी असं म्हणू लागले. देव रावसाहेब पटवर्धन ही वडीलधारी पुढारी मंडळीही स्वामी, मुनिवर्य या संज्ञेचा वापर आप्पांशी बोलताना करू लागली. महात्मा गांधीजींनी सरकारविरोधी कायदेभंगाची चळवळ सुरू केली. महात्मा गांधीजींना ते गोलमेज परिषदेला गेले असतानाच तुम्ही चळवळ सुरू कराल तर 15 दिवसातच ती नेस्तनाबूत करू असं सांगितलं. सरकारी दडपशाहीचा वरवंटा सर्वत्र फिरू लागला होता. वर्किंग कमिटीचे सभासद, थोर काँग्रेस पुढारी पकडले गेले. मुंबई प्रांतात 500 संस्था बेकायदा ठरवल्या गेल्या. त्यात महाराष्ट्रातील सर्व राष्ट्रीय शाळा होत्या. टिळक महाविद्यालयही बेकायदा ठरलं. सरकारच्या देशभर होणाऱ्या दडपशाहीमुळं स्वातंत्र्यासाठी तळमळणाऱ्या तरुणांचं रक्त सळसळू लागलं. आप्पांचं मन या सर्व घटनांनी विषण्ण झालं. येरवडा कारागृहातून मुक्त झाल्यानंतर आप्पांचा सक्रिय राजकारणाशी असलेला संबंध संपुष्टात आला. कारण इसवी सन 1934 साली त्यांना जो आजार झाला त्यात आलेला अशक्तपणा पुन्हा कधीही संपूर्ण असा नाहीसा झालाच नाही. आज इथंच थांबूया. यानंतरचा या लेखाचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.